लाडकी बहीण योजनेप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी राबवण्यात येणारी लाडका भाऊजी योजना आहे. त्यात मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेत अनेक विद्यार्थ्यांना सध्या बेरोजगारीची टांगती तलवार ही असतानाच पाहायला मिळते. पूर्ण राज्यभरातील जे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी बेरोजगार झाल्याची सध्याची परिस्थिती आहे. मला 6 महिन्यासाठी योजना होती, त्यानंतर त्यांना पुढे कायम करणार अशा पद्धतीची योजना त्यामध्ये ते माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं. पण पुन्हा त्यासाठी देखील 5 महिने वाढीवसाठी देखील हा आटास घ्यावा लागला, आंदोलन करावं लागले, मोर्चे घ्यावं लागले, उपोषण करावं लागलं. तेव्हा कुठं 5 महिन्याची मुदत वाढ भेटली आणि आता 5 महिने आणि 6 महिने असे टोटल 11 महिन्याचा कार्यकाळ आता संपतोय आणि मग पुढे या मुलांनी करायचं काय हा जबाब विचारण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतोय. आझाद मैदानावरती छत्री मोर्चाच्या माध्यमातून राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदानावरती बसून ते विधान भवनापर्यंत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून 50,000 अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार.